पण पोरांनो, मी वारंवार सांगतो पोरांना, घाबरायचं बिलकुल नाही. परीक्षेसाठी तुम्हाला तयार व्हायचं असेल तर हे ओळखण्यासाठी फक्त 2 सेकंदाचा त्या ठिकाणी वेळ आहे. आता 2 सेकंदाचा वेळ काय आहे, तुम्हाला कितीही मोठं वाक्य दिलं, ओके, आता हे पार किती वाक्य मोठं आहे, संध्याकाळ होतात झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले. आता नवीन विद्यार्थी आहेत ते तिथंच फसतात. मग कितीही मोठे वाक्य दिले तर तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे, त्या वाक्यामध्ये जर एकच क्रियापद असेल आणि त्या वाक्यामध्ये जर एकच कर्ता असेल तर जगातलं विद्यार्थी मित्रांनो कोणतंही वाक्य काय असणार आहे, केवळ वाक्य असणार आहे. आलंय का लक्षात? लक्षात आलं? मग विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जर 2 वाक्य असतील तर ते कोणतं असणार आहे, संयुक्त वाक्य तरी असणार, नाहीतर मिश्र वाक्य तरी असणार. जर 2 वाक्य असली तर मग त्या 2 वाक्यांना जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो. मग ज्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्ययाचा म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर झाला तर ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. मग ज्या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर झाला असेल आणि त्या वापरामुळे ते दोन्ही वाक्य जोडलेले असतील तर त्याला मिश्र वाक्य म्हणून टाकायचं. किती क्लिअर पॉइंट.